नमस्कार. आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग कसं असतं आणि ते कसं घडतं. तर अमेरिकेत एक गृहस्थ होता, त्याचं नाव होतं रोनाल्ड रीड म्हणून. तर हा गृहस्थ 25 वर्ष तिकडच्या गॅस स्टेशनवर म्हणजे पेट्रोल पंपावर काम करायचा आणि नंतरची 17 वर्ष त्याने एका कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम केलं. तो साधारण 92 वर्षाचं आयुष्य जगला आणि 92 वर्षी तो गेला. तर 92 वर्षी जेव्हा तो गेला तेव्हा तिकडच्या पेपरांमध्ये नाव आलं की हा एक खूप मोठा फिलॉन्थ्रॉपिस्ट आहे, म्हणजे याने खूप दान केलंय. तर त्याचं दान काय आहे, तर त्याने आयुष्यामध्ये $8 मिलियन एवढी संपत्ती कमवली. आता लोकांना प्रश्न पडला की हा 25 वर्ष एका पेट्रोल पंपावर काम करत होता, 17 वर्षाने एका कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम केलं, तर ह्याच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून. तर जेव्हा लोकांनी किंवा तो पेपरामध्ये त्यांनी वाचलं तेव्हा त्यांना कळलं की ह्याने आपल्या पगारातला, इन्कम मधला थोडा थोडा पार्ट तो सेव्ह करायचा. कुठे सेव्ह करायचा, तर ब्ल्यूचिप कंपन्यांचे शेअर्स घ्यायचा. आणि हे शेअर तो कधी विकले नाहीत त्याने, जास्त करून 40 वर्ष, कित्येक दशक त्याने ते 40 वर्ष साधारण असतील, तर त्याने ते शेअर होल्ड केले आणि त्याची एवढी संपत्ती साठली. त्याच्यातले $6 मिलियन हे त्याने तिकडच्या हॉस्पिटलला आणि लायब्ररीला दान केले आणि $2 मिलियन त्याच्या नातवंडांना ठेवले. तर $8 मिलियन याचा आत्ताच्या रुपयामध्ये जर तुम्ही काउंट केलं तर 69 करोड रुपये होतात. तर ही गोष्ट पॉवर ऑफ कंपाऊंडिंग दाखवते की तुम्ही किती वर्ष एखादी इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवता, रिडीम न करता, जास्त जास्त रिडीम न करता, तेवढी तुमची पैसे ग्रो होतात. ओके. तर हेच पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे की मी 15 वर्षानंतर पॉवर ऑफ कंपाऊंडिंगचा खरा गेम सुरू होतो. कारण 15 वर्ष जर तुम्ही ते पैसे होल्ड ठेवले तर पुढची 5 वर्ष आणि त्याच्या पुढची 5 वर्ष म्हणजे 10 वर्षात ते पैसे जास्त कंपाऊंड व्हायला सुरुवात होते. तर अशी ही गोष्ट आहे, पण ही गोष्ट माझ्या मनाची नाही आहे. ही गोष्ट आहे सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकामधली. दुसऱ्याच पानावर हा घडलेला किस्सा आहे आणि हा किस्सा पॉवर ऑफ कंपाऊंडिंग काय आहे हे दाखवण्यासाठीच त्या लेखकाने तिथे दिलेला आहे. तर हे पुस्तक प्रत्येकाने वाचलं पाहिजे. सायकोलॉजी ऑफ मनी फार उत्तम पुस्तक आहे. की फायनान्स मधलं एक सर्वात बेस्ट पुस्तक म्हणून याची गणना होते. तर हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. हा किस्सा पण तुम्ही जरूर वाचा आणि हा किस्सा तुम्ही गुगलही करू शकता, कारण याची माहिती विकिपीडियावर पण अवेलेबल आहे. तर असेच छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जरूर शेअर करा, कारण अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. धन्यवाद.